आज 24 जून 2021 मुंबई, कोल्हापूर त्रुटीपूर्ततामधील ज्या शाळा आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांकरिता येणारा सोमवार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यासोबत 20% 40% थकीत वेतन यांचा त्याचसोबत अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा, वेतन देयकाची सद्यस्थिती, त्याचसोबत प्रचलित धोरण आणि शालार्थ आय-डी याची देखील सद्यस्थिती आज आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम मुंबई, कोल्हापूर आणि त्रुटीपूर्तता शाळांकरिता येणारा सोमवार हा महत्त्वाचा आहे. याची सद्यस्थिती आज आपण बघणार आहोत. तर जी फाईल आहे, मुंबई आणि कोल्हापूर विभागाच्या अनुदानाच्या संदर्भातील जी फाईल आहे, ती फाईल त्याचसोबत त्रुटीपूर्ततांमधील शाळांकरिताची जी फाईल आहे, ती फाईल अर्थ विभागाकडं गेलेली आहे. त्यामध्ये अर्थ विभागातील जे महत्त्वाचे अधिकारी आहे, त्यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर ती फाईल पुढं जाण्याकरिता स्वतः आता उपमुख्यमंत्री यांनी जर त्या संदर्भात माहिती जर दिली, तर लवकरात लवकर त्या फाईलचा प्रवास जो आहे तो लवकर होऊ शकतो आणि शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न जो आहे मुंबई, कोल्हापूर त्रुटीपूर्ततामधील शिक्षकांचा हा अनुदानाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. आणि त्याकरिता आता सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक समन्वय संघ व विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारी हा पाठपुरावा करावा लागणार आहे. सोमवार, मंगळवार हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणारे पाठपुराव्याकरिता आणि यामध्ये हा निर्णय जो आहे तो मार्गी लागू शकतो आणि त्याकरिता स्वतः सर्व जे संबंधित जी शिक्षकांची यंत्रणा आहे, त्यांना सर्वांना सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून हा प्रश्न सोडवण्याकरिता स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत हा पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विविध शिक्षक आमदार यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे सर्व शिक्षकांनी शिक्षक आमदार यांच्यासह जर पाठपुरावा केला, पदवीधर आमदार यांच्यासह पाठपुरावा केला, तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता, पाठपुरावा करण्याकरिता निश्चित एक स्ट्रॅटेजी जी आहे, ती जर शिक्षकांनी आखली, तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर सर्व शिक्षकांचं, पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांचा जो आहे यांच्याकडून जर पाठपुरावा झाला, तर निश्चितच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हा प्रश्न जो आहे, तो अर्थ खात्यातील जे संबंधित अधिकारी आहेत, त्यांना सांगून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू शकतील. फाईलचा प्रवास जो आहे, तो वेग जो असणार आहे फाईलचा, तो वाढू शकतो. परंतु त्याकरिता सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने हा प्रयत्न जर केला, तर हा प्रश्न निश्चित मार्गी लागू शकतो आणि निश्चितच लवकरात लवकर चांगली बातमी जी आहे, ती शिक्षकांच्या कानावरती पडू शकते. अशाच पद्धतीने ज्या अघोषित शाळा आहेत यांचा देखील प्रयत्न सर्व शिक्षकांना, पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांना करावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत सर्व माहिती जी आहे ती मंत्रालयामध्ये येणार आहे, मागवली गेलेली आहे. स्वतः शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी संबंधित जे अधिकारी आहे शिक्षण विभागातील त्यांना माहिती दिलेली होती. आयुक्तांना सुद्धा सांगितलेलं होतं, की 30 जूनपर्यंत ही माहिती मंत्रालयामध्ये आली पाहिजे आणि त्या दृष्टीने स्वतः आयुक्त साहेबांनी देखील याला होकार दर्शविला होता आणि त्यामुळे निश्चितच 30 जूनपर्यंत ही माहिती मंत्रालयामध्ये येऊ शकते आणि मंत्रालयामध्ये आल्यानंतर पुन्हा सर्व शिक्षकांना, शिक्षक समन्वय संघ असेल, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील, त्याचसोबत शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांना पुन्हा एकजुटीने हा पाठपुरावा जो आहे अघोषित शाळांकरिता करावा लागणार आहे. मंत्रालयातील प्रवास जो आहे तो लवकरात लवकर जर केला, तर निश्चित पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या अघोषित शाळा, त्रुटीपूर्ततामधील शाळा, मुंबई, कोल्हापूरमधील शाळा यांच्या पुरवण्या मागण्या या बरोबर मंजूर होऊ शकतात. जरी त्याच्यामध्ये मागं-पुढं जरी झाल्या, परंतु या पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाकरिता पडल्या जाऊ शकतात आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे, मुंबई, कोल्हापूर विभागाच्या शाळा प्रलंबित राहिलेल्या होत्या, त्या असतील आणि अघोषित शाळांचा प्रश्न येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये निश्चित मार्गी लागू शकतो. परंतु त्याकरिता सर्वांना एकजुटीनं प्रयत्न जो आहे तो करावा लागू शकतो. आता पाठपुरावा करणं हा अत्यंत महत्त्वाचा टप्प्यावरती हे कामकाज जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि या ठिकाणी सर्व शिक्षकांनी निश्चित जर मंत्रालया ठिकाणी उपस्थित जर राहिले, तर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. अघोषित करिता 30 जूननंतरचा पुढचा पाठपुरावा जो आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे. तर त्याकरिता सर्वांनी उपस्थित त्यासाठी राहावं. त्याचसोबत जे आंदोलनाची जी सद्यस्थिती आहे, आंदोलनाचं देखील शिक्षण विभागातील अधिकारी असतील, मंत्रालयातील अधिकारी असतील, त्याचसोबत विविध मंत्री यांनी देखील जे आहे त्याचा त्या संबंधात माहिती घेतलेली आहे आणि निश्चित त्या दृष्टीने निर्णय करण्याच्या दृष्टीने देखील बैठका ज्या आहे त्या
चालू आहे आणि लवकरात लवकर हाही प्रश्न आंदोलनाच्या मार्फत अघोषित शाळांचा असेल, प्रचलित धोरणाचा प्रश्न असेल, तोही प्रश्न त्याचसोबत सेवापूर्ती असेल, सेवा संरक्षण असेल, वैद्यकीय प्रतिपूर्ती असेल, हे प्रश्न जे आहे आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित मार्गी लागू शकतात आणि त्याकरिता स्वतः खैरे सर जे आहे खैरे सरांची तब्येत देखील खालवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांचं लक्ष जे आहे ते खैरे सरांच्या तब्येतीकडे लागलेलं आहे. कारण खैरे सर देखील सर्व शिक्षकांचे अत्यंत लोकप्रिय असे नेतृत्व हे सर्व शिक्षकांचं आहे. त्यामुळे त्यांची तब्येत देखील शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याकरिता सर्व शिक्षक सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी खैरे सरांच्या तब्येतीची करत आहे. त्या ठिकाणी उपस्थिती जास्त ही ठेवता येत नाही कारण परवानगी जी आहे ती आंदोलनाकरिता फक्त काही ठराविक व्यक्तींकरिताच त्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी जी आहे ती दिलेली होती. गर्दी त्या ठिकाणी करता येत नाही आहे आणि त्यामुळं हे आंदोलन जे आहे ते योग्य दिशेने पुढं चाललेलं आहे. त्याकरिता त्याची दखल जी आहे आंदोलनाची ती मंत्र्यांनी देखील घेतलेली आहे. विविध शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांनी देखील घेतलेली आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल जी आहे ती सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर वेतन देयकं जे आहे ते वेतन देयकं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वेतन देयकं मार्च, एप्रिल, मे, जूनचे वेतन देयकं मागवलेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता मार्च, एप्रिलचा पगार जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पगार जे आहे मार्च, एप्रिलचे जे झालेले आहे. काही शिक्षकांचे फक्त आता मार्च, एप्रिलचे पगार काही जिल्ह्यांमध्ये राहिलेले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती ती आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून माहिती देऊ शकता. त्याचसोबत अजून देखील काही असे जिल्हे आहे का ज्यांना 20% नव्याने सुरू झालेल्या जिल्ह्यांना जे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्याचं जे वेतन जे आहे ते अजूनही मिळालेलं नव्हतं. यामध्ये अकोला जिल्हा असेल त्याचसोबत इतर देखील जिल्ह्यांच्या शिक्षकांनी त्या संदर्भात माहिती दिलेली होती. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वेतन देयकांचा प्रश्न जो आहे तो आपल्याला पाहायला भेटत आहे. विविध शिक्षक त्या संदर्भात अकोला जिल्ह्यातील शिक्षक हे कमेंट्स करून माहिती देत आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वेतन देयकाचा आणि जे काही एरियर्स वगैरे यांचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. तर ते प्रश्न देखील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावे निश्चित, नाहीतर येत्या काळामध्ये शिक्षक जे आहे ते भविष्यामध्ये आंदोलन करण्याच्या मार्गावर सुद्धा येऊ शकतात. तर असं होऊ नये तर त्याकरिता लवकरात लवकर शिक्षकांचे प्रश्न शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जर सोडवले तर निश्चित शिक्षकांचे आर्थिक प्रश्न जे आहे ते उद्भवणार नाही आहे. तर याकरिता सर्व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी समन्वय साधून कामकाज जे आहे ते त्वरित केलं तर निश्चित फायदा हा शिक्षकांना मिळू शकतो. त्यांचं हक्काचं वेतन जे आहे ते शिक्षकांना मिळू शकतं. त्याचसोबत शालार्थ आय-डीची जी परिस्थिती आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शिक्षकांची वेगवेगळी पाहायला मिळते. आता काही शाळांना जे शालार्थ आय-डी आहे ते मिळण्याकरिता सुरुवात झालेली आहे. नव्याने 20% असलेल्या शाळांना शालार्थ आय-डी मिळण्याकरिता सुरुवात झालेली आहे. आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती शालार्थ आय-डीची काय ती आपण सांगू शकता. त्याचसोबत प्रचलित धोरणाविषयी स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा जेव्हा अनुदानासाठी पात्र होतील त्यानंतरच हा प्रचलित धोरणाचा प्रश्न जो आहे तो आपण एकत्रित सर्व माहिती घेऊन ती आकडेवारी घेऊन अर्थ विभागाकडे जाणार आहोत. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी हा 100% अनुदानाचा प्रश्न देखील निश्चित मार्गी लागू शकतो.